6 डिसेंबर हा दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा दिन आणि या महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या निमित्तानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहत असताना डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी एक पुढारी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आणि या पुढारी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आणि या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली तर वाहिलीच, पण त्याचबरोबर त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं, अनुयायांचं सुद्धा त्यांनी स्मरण केलं. स्मरण एवढ्यासाठीच केलं की जे काळाच्या ओघामध्ये अप्रकाशित राहिलेत, जेवढं त्यांना प्रकाश झोतात यायला पाहिजे होतं, जेवढं त्यांची प्रसिद्धी व्हायला पाहिजे होती, जेवढं त्यांचं नाव लौकिक व्हायला पाहिजे होता, तेवढ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. आणि म्हणून तो लेख जेव्हा माझ्या वाचनात आला तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की कुठं ना कुठंतरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून, अगदी त्यांच्यावर निष्ठा ठेवून, त्यांच्या विचारांना आणि कृतीला वाहून घेऊन आपण काम करणाऱ्या अशा लोकांचं स्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या वाचनात लेख आल्यानंतर मला लगेच असं वाटलं की आपल्यासोबत सुद्धा तो शेअर करावा. बाबासाहेब आंबेडकरांचे असे अनेक स्नेही, असे अनेक अनुयायी, असे अनेक पुढारी की जे निष्ठावंत होते, ज्यांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता बाबासाहेबांच्या विचारांना आणि कृतीला प्रमाण मानून आपलं काम केलेले आहे. असे बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांनी निर्माण केलेले होते. त्यातलेच एक आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय, तो म्हणजे देवराय इंगळे. देवराय इंगळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते की ज्यांनी बाबासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या संगतीनं काम केलं. असे हे देवराय इंगळे तत्कालीन मुंबई प्रांताचा भाग असणारा जे बेळगाव, निपाणी आणि चिकोडी या म्हणजे महाराष्ट्राच्या बाँड्रीवर असणारे ही गावं तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये होती, पण आज ती कर्नाटक स्टेटमध्ये. तर या चिकोडी तालुक्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे इंगळी नावाचं. या इंगळी गावामध्ये हे देवराय इंगळे जन्मले. पेशानं शिक्षक, पण मन संपूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारानं आणि कार्यानं भारावून गेलेलं. आणि म्हणून त्यांनी समाज परिवर्तनाचा किंवा समाज विकासाचा वसा घेतला. शिक्षक असताना सुद्धा त्यांचं मन पूर्णपणे शिक्षकी पेशात रमत नव्हतं, पण समाजाचं स्वास्थ्य, समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि बाबासाहेबांचे विचार आणि कार्य हे समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलेलं. अशा या माणसाचं स्मरण व्हावं म्हणून हा व्हिडिओ. देवराय इंगळे हे बाबासाहेबांच्या अनेक गोष्टीमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार राहिलेले. माणगावची जी परिषद झाली होती, अस्पृश्यतेची माणगावची परिषद, या परिषदेला ते आपल्या अनुयायांसह त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, चौदार महाड या ठिकाणी. तर चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा या देवराय इंगळे यांनी आपल्या अनुयायांसह सहभाग नोंदवला होता. पहिली माणगावची अस्पृश्य परिषद, त्यानंतर नागपूर या ठिकाणी भरलेली अस्पृश्यतेची परिषद, आणि तिसरी जी परिषद अस्पृश्यतेची जी भरली होती निपाणी या ठिकाणी. आणि निपाणी या ठिकाणी भरलेल्या या सभेचं पूर्ण नियोजन म्हणा किंवा ज्यांच्या पुढाकाराने ही भरली होती ते देवराय इंगळे होते. या देवराय इंगळे यांनी बाबासाहेबांची तिसरी अस्पृश्यते संबंधातली परिषद निपाणी या ठिकाणी भरली. म्हणजे एवढा मोठा कार्यभाग या देवराय इंगळे
यांनी बाबासाहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून केलेला आहे. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर या परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा असं सांगितलं की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, आपल्या मुलांना शिकवा, नुसतं ते सांगून आपल्याला होणार नाही, तर त्यामध्ये प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आणि म्हणून देवराय इंगळे यांनी ही बाब हेरली. आणि हे बाब हेरून मग शिकवायचं कसं, शिकवायचं कुठं, गरिबी तर आपल्या पाचवीला पुजलेली होतीच. आणि म्हणून त्यांनी एक बाबासाहेबांच्या प्रेरणेनं म्हणा, सूचनेनुसार म्हणा, या देवराय इंगळे यांनी आपल्या त्या चिकोडी, बेळगाव, निपाणी या परिसरातल्या मुलांना गोळा केलं, एकत्र केलं आणि त्यांच्यासाठी एक हॉस्टेल बांधलं बेळगाव या ठिकाणी. बेळगाव या ठिकाणी बांधलं. त्यानंतर 1938मध्ये ते धारवाड या ठिकाणी त्यांनी शिफ्ट केलं नंतर. पण पहिल्यांदा 1930ला त्यांनी हे बांधलं. एक बाबासाहेबांच्या मनातला विचार जो बाबासाहेबांनी बोलून दाखवलेला होता, तो प्रत्यक्ष कृतीत, म्हणजे एक बाबासाहेबांच्या मनातलं स्मारक 1930ला कर्नाटक राज्यामध्ये, आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये आणि तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये म्हणजे बेळगाव या ठिकाणी त्यांनी मुलांचं हॉस्टेल काढलं. आणि मुलांचं हॉस्टेल काढून मुलांना ते शिकवायला लागले, म्हणजे तिथे एकत्र करून त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. 1930 बघा, आपल्याला ज्ञात आहे की 1946 साली पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती खोतकर यांनी बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक लिहिलं, डॉक्टर आंबेडकर म्हणून. आणि त्यानंतर 1950ला बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापूर या ठिकाणी बाबुराव बागुल यांच्या सहकार्याने उभारला गेला. कालखंड 1946-1950. पण तत्पूर्वी या देवराय इंगळे यांनी 1930मध्येच बेळगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या मनातलं जे स्वप्न होतं की एक वसतिगृह स्थापन करावं आणि तिथं मुलांना शिक्षण द्यावं, तर ते 1930 साली पहिल्यांदा देवराय इंगळे यांनी केले. म्हणजे प्रत्यक्ष विचारांची कृती करण्याचं काम या देवराय इंगळे यांनी केले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या 6 डिसेंबर या दिवशी आदरांजली वाहत असताना सुद्धा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे, एव्हाना आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला झोकून देणारे असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं सुद्धा या निमित्तानं स्मरण झालं पाहिजे. त्यांनासुद्धा एक आदरांजली व्हायला पाहिजे, कारण त्यांचं काम हे बाबासाहेबांच्या प्रेरणेनं चाललेलं होतं आणि त्याप्रमाणे ते काम करत होते. केवळ देवराय इंगळे हे हॉस्टेल काढलं आणि तेवढ्यापुरतंच राहिले नाहीत, केवळ बाबासाहेबांच्या सभेलाच हजर राहिलेले नाहीत, तर प्रत्यक्ष कृती म्हणजे आपल्या समाजातील असणाऱ्या स्त्रियांना शिवणकाम यावं म्हणून त्यांनी शिवणकामाचं ट्रेनिंग देणारं सेंटरसुद्धा उभारलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून ते स्त्रियांना शिवणकामसुद्धा शिकवत होते. बरं, पुढे ब्रिटिशांनी असं धोरण अवलंबलं होतं की संस्थांचं खालसाकरण म्हणजे की संस्थानिक हे सगळे संस्थानिकाकडे असणाऱ्या हजारो एकर जमिनी या सरकारमध्ये जमा होणार होते. याला खालसाकरणाचं धोरण आपण इतिहासामध्ये म्हणतो. आता हे आल्यानंतर, येऊ घातल्यानंतर पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की कोल्हापूर संस्थानचे जे छत्रपती राजाराम होते त्यांना एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहून असं सांगितलं की महाराज, खालसाकरण होत आहे आणि खालसाकरणाच्या या धोरणामध्ये तुमच्याकडं असलेली संपूर्ण हजारो एकर जमीन ही सरकारच्या ताब्यात जाणार आहे. आणि मग ही सरकारच्या ताब्यात जाणारी जर जमीन असेल, सरकारच्या घशातच चाललेली आहे, तर हिचा खरा उपयोग तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर तुमच्या ताब्यात असलेली, तुमच्याकडं असलेली जमीन ही तुमच्या संस्थानिकामध्ये राहणारे जे गोरगरीब आणि तत्कालीन शब्द होता बहिष्कृत लोक, या गोरगरीब बहिष्कृत असणाऱ्या लोकांना तुम्ही ती दान करावी, देऊन टाकावी. म्हणजे यामुळं काय होईल, एक तर त्यांचाही उद्धार होईल आणि दुसरी गोष्ट असं होईल की इथल्या सर्वसामान्य तुमच्या संस्थानिकामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये, राजांच्या मनामध्ये आपल्याविषयी किती प्रेम आहे हे सुद्धा कळून येईल. आणि त्याप्रमाणे दुसरं पत्र हे देवराय इंगळे आणि B.H. वराळे म्हणून ते निपाणीचे यांना पाठवलं. आणि मग B.H. वराळेंच्या संगतीनं सोबतीला घेऊन देवराय इंगळे यांनी छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूरचे यांच्याकडं एक शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून, त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून छत्रपती राजाराम महाराजांनी बाबासाहेबांच्या पत्राला अनुसरून आणि या लोकांच्या शिष्टमंडळांच्या
विनंतीला मान ठेवून जवळपास 20,000 एकर जमीन त्यांना दान दिली. आणि मग ही काही एकट्यानेच घेतलेली नाही, तर इतर आपल्या समाजातील जी या भागातली निपाणी, बेळगाव आणि चिकोडी या भागातील जेवढे काही आपल्या समाजातली गोरगरीब जनता होती त्यांना त्यांनी वाटून टाकली. म्हणजे अशा प्रकारचं समाज विकासाचं, समाज परिवर्तनाचं काम या देवराय इंगळेसारख्या कार्यकर्त्यांनी, अनुयायांनी जे निष्ठावंत होते त्यांनी केले. आणि म्हणून आजच्या दिवसाला त्यांचं सुद्धा स्मरण होणं त्यांच्या कार्याचं, की माणसं आपला एक तळपता सूर्य आहे हा नेहमी तळपता राहिलेला पाहिजे, यांचा प्रकाश जो सर्वत्र संपूर्ण विश्वाला माहीत झालेला पाहिजे. आणि म्हणून स्वतःची मशाल, आयुष्याची मशाल जागृत ठेवणारे हे कार्यकर्ते होते, की बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश हा संपूर्ण विश्वाला कळाला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपलं आयुष्य पणाला लावणारे सुद्धा कार्यकर्ते बाबासाहेबांच्या तालमीत वाढलेले होते. आणि म्हणून आजच्या दिवसाला अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला, की ज्यांनी खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचं काम केलं, त्यांना आजच्या दिवशी मी कोटी कोटी मानाचा मुजरा माझा अर्पण करतो. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण याच्यानंतर बाबासाहेबांच्यासोबत काम करणारे, की जे निष्ठावंत होते, निष्ठेनं काम केलं, त्यांच्या विचार आणि कार्याला वाहून घेतलं, अशा व्यक्तींचा आपण आपल्या या माध्यमातून शोध घेत आहोत. तर पुढच्या वेळेला दुसरा एक व्यक्ती आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूया.